नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे का जे आपण विचार पण केलेला नाही. होळीचा दिवस, रंगपंचमीचा जल्लोष अजूनही अंगणामध्ये सुरूच असतो. पण काही वेळापूर्वी घडलेला प्रसंग अजूनही सगळ्यांच्या मनामध्ये धडधड निर्माण करून ठेवतो. कमळी भांगच्या नशेमध्ये काही गोष्टी बोलून जाते आणि त्या शब्दांमुळे सगळ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि कमळीला आता थोडी तब्येत बरी वाटू लागते आणि ती शांत बसलेली असते. अन्नपूर्णा तिच्याजवळ उभी असते आणि तिच्या चेहऱ्यावरती काळजी स्पष्ट दिसत असते. तेवढ्यातच नयनताराच्या नजरेला एक गोष्ट दिसते आणि टेबलावरती ठेवलेले दोन वेगवेगळे ग्लास, एक साधी थंडाई आणि दुसरा ज्यात भांगच्या नसा भरलेला आहे आणि ते गडद दिसत होतं. नयनतारा भुवया उंचवते आणि ती कॉन्स्टेबल सारख्या कडक आवाजामध्ये विचारते का हे दोन ग्लास वेगवेगळे कोणी तयार केले. तेव्हा घरात क्षणभर शांतता पसरते. अनिका घाबरते आणि न कळत कामिनीकडे पाहते. नयनताराची नजर लगेच कामिनीकडे वळते. तेव्हा ती म्हणते, कामिनी हे काय आहे. तेव्हा कामिनी लगेच बनावटी हसते. अगं काही नाही नयनतारा, तू विचार करू नको. सणाचा दिवस आहे आणि थोडं तर ठीक आहे, चालतं. थोडी भांग टाकलेली असेल. तेव्हा नयनतारा थंडपणे म्हणत असते, थोडी भांग आणि हे मुद्दाम नशा, हे कसं करू शकते तू, आणि तेही माझ्या घरात. कामिनी क्षणभर गप्प होते. अन्नपूर्णा गंभीर आवाजामध्ये म्हणत असते, कामिनी, कमळीला अशी नसा का झालेली आहे हे समजायला मला फार वेळ लागणार नाही. तेव्हा कामिनी आता थोडी अस्वस्थ होते आणि ती म्हणत असते, अगं अन्नपूर्णा, अगं वहिनी, तू जरा जास्तच विचार करते असं वाटत नाही का. पण नयनतारा आता पूर्णपणे संतापलेली असते. ती अनिकाकडे वळते आणि म्हणते, अनिका सत्य सांग, हा ग्लास कोणी दिलेला आहे कमळीला. तेव्हा अनिका थरथरते आणि तिच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट आपल्याला दिसत असते. ती हळू आवाजात म्हणत असते, ग्रॅनीने. आणि मी नाही दिला आंटी, तो ग्लास ग्रॅनीने दिलेला होता, असं हळू आवाजात म्हणत असते. क्षणातच सगळ्यांच्या नजरा कामिनीकडे वळतात. अन्नपूर्णा धबक्याने बघते आणि धक्क्याने बघून, कामिनी असं तू का केलंस, असं ती म्हणत असते. तेव्हा राजन संतापून पुढे येतो आणि म्हणतो, आत्या, तुला हे सगळं करून काय मिळालं आणि असं का केलंस तू, कसं करू शकते असं. तेव्हा कामिनी आता स्वतःचंच समर्थन करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणत असते, अहो मी काही चुकीचं केलं नाही, फक्त थोडी भांग होती इतकंच, त्यात मोठं काही नाही. पण नयनतारा आता पूर्णपणे संतापलेली असते आणि तिचा आवाज अंगणामध्ये घुमायला लागतो आणि ती म्हणत असते, बस आता पुरे झालं कामिनी, बस झालं. सगळेच जण तिथे थक्क होतात. नयनतारा पुढे येते आणि तिच्या डोळ्यामध्ये संताप स्पष्ट दिसत असतो. ती म्हणत असते की माझ्या घरात, हे माझं घर आहे आणि माझ्या पाहुण्याला नशा करून पाजायची हिंमत तुझी झालीच कशी, आणि हे तू कसं करू शकतेस. तेव्हा कामिनी अजूनही हट्टीपणाने म्हणत असते, नयनतारा तू गैरसमज करतेस. तेव्हा नयनतारा तिला थांबवते आणि म्हणते, गैरसमज नाही, हे सत्य आहे आणि मला हे सुद्धा समजले आहे का तू मुद्दाम कमळीला नसा पाजलेली आहे आणि तिच्या तोंडून काहीतरी सत्य उघड व्हावं म्हणून हे सगळं तू केलेलं आहे. तेव्हा अंगणातच पूर्ण शांतता पसरते. कामिनीचा चेहरा पांढरा पडतो आणि अन्नपूर्णा गंभीर आवाजात म्हणत असते, कामिनी तू इतक्या खालच्या पातळीवरती जाशील असं मी कधीच विचार केलेला नव्हता. तेव्हा कामिनी आता चिडते आणि कामिनी जोरात म्हणते, हो हो, मी हे केलेलं आहे, काय करणार आहात तुम्ही. पण तिचा हा उद्धटपणा नयनताराला अजूनही संताप वाढवतो आणि नयनतारा जोरात म्हणत असते, बस आता एक शब्दही बोलू नको कामिनी. ती दरवाजाकडे बोट दाखवते आणि म्हणते, कामिनी आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा. सगळेजण एकदम स्तब्ध होतात. कोणीच तिच्यासमोर बोलू शकत नाही. कामिनीला विश्वास बसतच नाही का हे काय चालू आहे. तेव्हा ती म्हणते, काय, तू मला घराबाहेर काढते. तेव्हा नयनतारा ठाम आवाजात म्हणत असते, हो, कारण मला माझ्या घरामध्ये कपट, डावपेच आणि विष पेरणारे लोक नकोयत. आणि मी पहिलेच बोलली होती का आता सणाचा दिवस आहे, तर आज फक्त आणि फक्त सणच राहील. त्याच्यामध्ये डावपेच, कपट आणि हे असे विष पेरणारे लोक काहीच नाही पाहिजे. तेव्हा अनिका घाबरूनच म्हणत असते, आजी, आंटी प्लीज. पण नयनतारा अजिबातच हालत नाही. तेव्हा अनिका ती म्हणत असते की जर तुला तिच्यासोबत जायचं असेल तर तूही जाऊ शकतेस, असं नयनतारा अनिकाला जोरात म्हणते आणि कामिनीच्या चेहऱ्यावरती अपमान आपल्याला स्पष्ट दिसत असतो.
ती रागाने म्हणत असते, ठीक आहे नयनतारा, ठीक आहे, मी जाते, पण लक्षात ठेव नयनतारा, हा अपमान मी विसरणार नाही. आणि ती जोरात पावलं टाकत बाहेर निघते. अंगणात पुन्हा शांतता राहते आणि अन्नपूर्णा कमळीकडे पाहते. तिच्या मनामध्ये अजूनही चिंता असते आणि ती मात्र कमळीला शांत करण्यासाठी उभी असते. पण तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळंच वादळ दिसत असतं. कारण भांगच्या नशेत तिने जे काही बोललेलं आहे त्याने आता अनेक गुपितांचे दरवाजे उघडायला सुरुवात केलेली आहे. आणि आता सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न फिरत होता की कमळीच्या तोंडून बाहेर पडलेलं सत्य आणि पुढे येणारं वादळ हे सगळं कसं रोखायचं आणि कसं होईल पुढे. हे सगळं वादळ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.